नमस्कार मंडळी. देवपूजा केल्यानंतर घरात नक्की काय होतं? पूजेदरम्यान जांभळी का येते? डोळ्यात पाणी का येतं? हे संकेत आपल्याला देवाकडून नेमकं आपल्याला काय सांगत असतात? जर तुम्ही रोज देवपूजा करत असाल किंवा अधूनमधून पूजा करत असाल तरी आजचे हे ज्ञान तुमच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडणार आहे. कारण आज तुम्ही पूजेचे असे रहस्य जाणून घेणार आहोत जे फार थोड्या लोकांना माहीत आहे. देवपूजा केल्यानं घराला नेमकं काय होतं किंवा घरात नेमकं काय घडतं? देवपूजा ही फक्त एक विधी होत नाही, तर ती आपल्या घराच्या ऊर्जेला बदलणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे. याचा परिणाम 5 स्तरावरती दिसतात. घरातील वातावरण पवित्र होतं. जेव्हा तुम्ही दिवा लावता, धूप लावता, मंत्र म्हणता, तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मक कंपने कमी होतात. धूप, दीप, मंत्र यांच्या तरंगामुळे घरामध्ये तयार होणारी सात्विक ऊर्जा असते, व्हायब्रेशन असतात, त्या वाढतात. भांडणं थांबतात, तणाव कमी होतात, घरात शांतता वाढते, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागतं, घरात अनावश्यक अडथळे कमी होतात. आणि दुसरं म्हणजे घरात देवतांची ऊर्जा स्थिर होते. देवपूजा म्हणजे देवांना घरात जागा देणं. जेव्हा घरात रोज देवपूजा होते तेव्हा देवांची कृपा कवच तयार होतो. वाईट नजर यामुळे दूर होते. रोगराई, वाईट जे काही त्रास आहेत तर ते सर्व दूर होतात. मंत्र म्हणजे ध्वनी आणि ऊर्जा. ही ऊर्जा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करतं. ज्या घरात नियमित पूजा केली जाते तिथं घरात भयानक स्वप्न कमी होतात. मुलांना दररोज शांत झोप लागते. पूर्वजांची म्हणजेच पितरांची जी शांती आहे तर ती होते. देवपूजा म्हणजे आपल्या घरातील पूर्वजांनाही सात्विक ऊर्जा देणं. जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात. अडलेली कामं असतील ती सुरू होतात. नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतात. घरातील वास्तुदोष हा कमी होतो. तसंच देवपूजेचा प्रकाश, मंत्र आणि सुवास वास्तुशक्तीला संतुलित करतो. वास्तुदोष पूर्णपणे नाहीसा न झाला तरी त्याचे दुष्परिणाम कमी होतात. त्यामुळं प्रत्येक घरातील महिला जी आहे तर ती देवपूजा करत असते. पण देवपूजा करत असताना आपण ज्या वेळेस पूर्ण समर्पण करून देवपूजा करत असतो त्यावेळेस देव आपल्याला काही संकेत देत असतो आणि ते संकेत जर आपल्याला कळाले तर नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण जे आहे तर ते नक्कीच होत असतं बघा. तर मैत्रिणींनो बघा, इथं तुम्ही देवपूजा करत असताना हजारो लोक हाच प्रश्न विचारतात की आपल्याला जांभळी का येते किंवा देवपूजा करताना जांभळी येण्याचं प्रमुख 3 कारणं असतात. आता त्याच्याबद्दल बघूया. तर त्याचबरोबर जांभळी काहींना येते तर काहींना काय होतं, देवपूजा करत असताना डोळ्यामध्ये पाणी येत असतं. असे अनेक वेगवेगळे संकेत आपल्यापैकी कित्येक लोकांना भेटत असतात. तर ते आपल्याला भेटतात का? आणि आता हे संकेत चांगले असतात की ते वाईट असतात हे आपल्याला माहीत नसतं. आता त्याबद्दलची आपण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्ही पूर्ण ऐकली तर नक्कीच तुम्हाला देव आपल्याला काय संकेत देत आहेत आणि त्याचबरोबर आपलं जीवन यामुळे कसं बदलणार आहे याची संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम आपण बघूया की देवपूजा करताना जांभळी येण्याची प्रमुख 3 कारणं कोणती आहेत ते. तर बघा, यामधलं पहिलं कारण जे आहे ना ते म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्याचा संकेत असतो. आपल्याला शरीरात 3 शक्ती असतात आपल्या शरीरात, त्या म्हणजे सकारात्मक, नकारात्मक आणि अस्थिर अशी. पूजा केल्यानं काय होतं, सात्विक शक्ती वाढते आणि आतील नकारात्मक ऊर्जा जांभळीद्वारे बाहेर येते. हे अगदी तसं आहे जसं आग लागल्यावर धूर बाहेर येतो ना, शरीरातील धूर म्हणजे जांभळी असते. आता दुसरं म्हणजे मन रिलॅक्स झाल्याचा संकेत असतो. पूजा म्हणजे शांतता. जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो, नाडी स्थिर होते तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या जांभळी येते किंवा याचा अर्थ ध्यानात आपलं मन मग्न असतं. तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होत आहे. देवतांच्या उपस्थितीत ही ऊर्जा जात आहे आणि संपूर्ण हे विश्व जे आहे ते तुम्हाला आनंद देत आहे. जेव्हा आपण मंत्र म्हणतो, दीप लावतो तेव्हा देवतांची ऊर्जा तरंग आपल्या आसपास तयार होतात. जेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना हलका झटका अनुभवतं आणि तो प्रकार म्हणजे जांभळी. म्हणून जांभळी येणं चांगलं की वाईट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जांभळी येणं म्हणजे अत्यंत चांगलं आहे, कारण बघा हे संकेत देतं की तुमची साधना सुरू झाली आहे, देवाकडून ऊर्जा प्राप्त होत आहे.
नकारात्मक शक्ती शरीरातून बाहेर जात आहे. देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येतं? तर असंही अनेक लोकांचा प्रश्न असतो की डोळ्यामध्ये पाणी हे चांगलं असतं की वाईट असतं? तर हेही अनेक लोक अनुभवतात की डोळ्यात पाणी येण्याचं कारण फक्त भावनिक नसतं, त्यामागे एक आध्यात्मिक विज्ञान आहे. यामुळे पहिलं जे आहे, काही संकेत आहेत डोळ्यात पाणी येण्याचं, त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया. मन शुद्ध झाल्याचा हा संकेत असतो. आपण दिवसभर ताण, चिंता, दुःख, नकारात्मकता असं जगत असतो. पूजा करताना अचानक मन शांत होतं. जेव्हा मन शांत होतं तेव्हा उरलेले भाव अश्रू बनून बाहेर येतात. हे अश्रू नसतात, तर ते मनाचं शुद्धीकरण असतं. देवांची ऊर्जा डोळ्यातून प्रकट होते. मानवाच्या शरीरात 7 चक्र असतात. पूजा करताना आज्ञाचक्र सक्रिय होतं आणि त्यातून ऊर्जा प्रभावित होते. ही ऊर्जा डोळ्यावर परिणाम करते आणि त्यामुळं पाण्याचे थेंब येतात. हे म्हणजे देवांची उपस्थिती तुम्ही अनुभवत आहात असा अर्थ होतो याचा. तुमच्या प्रार्थनेला देवाने प्रतिसाद दिल्याचा संकेत असतो. ज्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करता त्या दिवशी तुम्हाला हे अश्रू येतात. या अश्रूचा अर्थ देव तुमचं ऐकत आहेत. तुमची वेदना दूर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुमचं जे काही दुःखाचं ओझं असेल ते देवाकडे सुपूर्त झालेलं आहे. जांभळी आणि डोळ्यात पाणी येणं हे एकत्र झालं, तर ते दोन्ही एकत्र झाले तर ते अत्यंत शक्तिशाली संकेत आहेत. हे दर्शवतात की पूजा स्वीकारली गेलेली आहे. देव तुम्हाला प्रतिसाद देत आहेत. मंत्रांच्या तरंगाशी तुमची ऊर्जा जुळायला लागली आहे. घरातील नकारात्मक शक्ती कमी होत आहे. जांभळी म्हणजे नकारात्मकता बाहेर जाणं. अश्रू म्हणजे मन ऊर्जेचं शुद्धीकरण. दोन्ही मिळून घरातील वातावरण अत्यंत पवित्र असं होत असतं. आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे हे संकेत असतात. तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जाता. तुमची साधना खोल आहे. पूर्वजांची कृपा सक्रिय होत आहे. जेव्हा पूजा करताना अचानक जांभळी आणि अश्रू येतात तेव्हा ते असं मानलं जातं की पूर्वज तुमच्या मागे उभे आहेत आणि ते समाधानी झालेले आहेत. घरात शुभकाळ सुरू होण्याचे संकेत म्हणजे अनेक वेळा ज्यांच्या घरी पैशाचे अडथळे, व्यवसायात नुकसान, भांडण, मानसिक तणाव अशा समस्या सुरू असतात बघा, तर त्यांच्या घरी लक्षणं असे आपल्याला दिसतात. ते 10 ते 15 दिवस परिस्थिती सुधारू लागते. 10 ते 15 दिवसामध्ये हे संकेत दिसल्यावर घरावरती काय परिणाम होतात, तर देवपूजा करताना जांभळी आणि अश्रू येणं हे घराच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असं असतं. याचे पुढील परिणाम आपल्याला दिसतात. त्यामध्ये घरात समृद्धी येते, माता लक्ष्मी स्थिर होते, अडकलेले पैसे मिळतात. त्याचबरोबर घराची आर्थिक स्थिती सुधारते, नकारात्मक शक्ती पळून जातात आणि ज्या घरात वाईट नजर, मत्सर, नकारात्मक लोकांचा प्रभाव असतो ते दूर होऊ लागतात. घरातील आरोग्य सुधारतं. जिथं रोज आजार लागत होता तिथं अचानक आरोग्य सुधारतं. देवपूजा करताना आरोग्य प्राण निर्माण करत असतं. बघा, कौटुंबिक प्रेम वाढतं. पती पत्नी, मुलं, पालक यांच्यातील मतभेद कमी होतात. घरात हसू दिसून येतं. मानसिक ताणतणाव कमी होतो. मन शांत होतं आणि अडकलेली कामं सुरू होतात. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये यशसुद्धा मिळतं. पूजा करताना हे संकेत आले तर आपल्याला काय करायचं असतं? तर बघा, तुम्हाला जांभळी आली, डोळ्यात पाणी आलं, अंगावर रोमांच आलं, शांतता जाणवली, शरीर हलकं वाटलं, तर हे केवळ एकच सांगतं, देव तुमच्यावर आता प्रसन्न आहेत. आणि पुढील या 3 गोष्टी आवर्जून करा. थोडा वेळ डोळे मिटून देवांचा अनुभव घ्या. काही सेकंद मन शांत करा आणि देवाच्या ऊर्जा लाटा अनुभवून घ्या. म्हणजे मनात जी काही इच्छा आहे ती व्यक्त करा, कारण त्या क्षणी तुमचा शब्द थेट देवापर्यंत पोचतो व हा जो क्षण आहे तो अत्यंत प्रभावी असतो. देवाचे आभार माना. देवा, माझी पूजा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद असं म्हणा. हे वाक्य परिस्थिती बदलून टाकतं. असं अनुभव ज्यामुळे येतात ना, ज्या घरात चमत्कार घडतात. अनेक लोकांना पूजा करताना जांभळी येते, अश्रू येतात, अंगावर काटा येतो आणि मग काही दिवसात चमत्कार घडलेले दिसून येतात अशा घरामध्ये. सर्व अडचणी तर त्या दूर होतात. देवपूजा ही कधीच रिकामी जात नाही. जांभळी येणं, डोळ्यात पाणी येणं ही आपल्या घरात येणाऱ्या देवांची उपस्थिती आहे. तर मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.